नुकसान तर आता ऑलरेडी झालेलंच आहे मित्रांनो. अशा प्रकारे लष्करी अळी पडली. तर किती दिवसानंतर आज मुहूर्त मिळाला. आज आता मी प्लॉट नंबर 1 मध्ये ठिबकने पाणी सोडलेलं आहे. आता 1261 आणि युरिया हे दोन्ही मिक्स करून सोडणार आहे. तर मित्रांनो, एका नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आपलं काम आहे, कामाचं नियोजन आहे. प्लॉट नंबर 1 जो लावून केली आपण, त्यामध्ये आज आपल्याला 1261 आणि युरिया हे दोन मिक्स करून सोडायचं आहे. ह्याची आळवणी करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला जो मक्यावरती अर्धा प्लॉट राहिला होता त्याच्यावरती फवारणी करायची आहे. तर आता पहिला काय करूया, 1261 आणि युरिया दोन्ही मिक्स करून आणून भिजत घालूया थोडा वेळ. तो लगेच विरघळतो आणि मग आळवणी करूया. 1261 आता मिक्स केले त्यामध्ये. आता 5 किलो युरिया आणि 1 किलो 1261 दोन्ही मिळून आळवणी करणार आहे. पहिला त्याला भिजत घालूया थोडा वेळ. तर मित्रांनो, कॅमेऱ्याचा अँगल कसा सेट झाला आहे काहीच समजत नाही. कॅमेरा मी आता खाली ठेवलेला आहे. पहिल्यांदा इंजेक्टरमधली एअर काढून घेतो. तर आता एअर निघालेले आहे. तर आता इंजेक्टरमधून सोडलेलं आहे सगळं 1261 आणि युरिया बघू शकता. आता हे हळूहळू कमी होत चाललंय. तर 2 नंबरच्या प्लॉटमध्ये मी आता स्वीटकॉर्न लावायचं नक्की झालेलं आहे. जाऊन आता 1-2 दिवसात जाऊन स्वीटकॉर्नचं बी घेऊन येणार आणि लगेच याला पेरणी करून त्याचं रिकाम होणार आहे. कारण की स्वीटकॉर्न उगवण्या म्हणजे स्वीटकॉर्नचं पीक तयार व्हायला साधारण 70 दिवस लागतात. मग आता फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारी आता जवळजवळ अर्धा संपत आला आहे. तर आता तसं जर धरलं तर मे महिन्यापर्यंत तरी स्वीटकॉर्न पूर्ण निघायला पाहिजे. आणि आपल्याला पुन्हा अडचणीसाठी हे शेत तयार करायचं आहे. तर मित्रांनो, आता मी चाललोय खाली शेतामध्ये. विहिरीजवळ जाऊन मोटर बंद करायची आहे मला. तर आता पाणी आपल्याला बाद झालेलं आहे. एक तर मोटर बंद करणार, नाहीतर मग खाली ठिबकमध्ये तरी खाली खोडव्यामध्ये तरी पाणी चालू ठेवून दोन्हीपैकी काहीतरी करतो. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4:30 वाजून गेलेत आणि मी आता तयार झालो आहे खाली मक्यावरती फवारणी करण्यासाठी जाण्यासाठी. तर परवा दिवशी संध्याकाळी आपण फवारणी केली होती आणि काल मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे काल फवारणी करता आली नाही, कारण मी काल कोल्हापूरला गेलो होतो मित्राबरोबर. तर आत्ता मी 4:30 वाजलेत. आज कुठल्याही परिस्थितीत ही फवारणी पूर्ण करावी लागणार आहे, कारण की कीड जर लष्करी अळी जर वाढली तर खूप मोठं नुकसान होईल. तर आता झाले, मी तयार झालो आहे. आता पंप घेणार, ते सरळ आता पहिला जाऊन फवारणी करणार आहे. तर मित्रांनो, आता मी आलोय खाली शेतामध्ये आणि आता पंप तयार करायला घ्यायला लागलोय. पंप पहिला औषध तयार करून घेतो आणि लगेच फवारणी करणार आहे. कारण आता 5 वाजायला आलेत. अजून मला साधारण 7 ते 8 पंप मारायला लागणार आहेत त्याच्यावरती. आणि 7-8 पंप मारण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास जाणार आहेत. अंधार पडू शकतो, त्यामुळे मी आता पहिला पंप घेऊन लगेच आता फवारणी करायला चालू करणार आहे. तर मित्रांनो, आता पंप तयार केलाय आणि चाललोय आता खाली फवारणीसाठी. तर जाऊया, जर लवकर आवरूया, कारण पुन्हा संध्याकाळ झाल्यानंतर आजचं काम परत उद्यासाठी ढकलायचं नाही. आजच्या संपूर्ण काम आवरायचं आहे. आणि तणनाशक मारलं होतं काल, त्याच्यावरती आता परिणाम दिसू लागलाय.
परिणाम दिसत आहे. तर आता पहिला पंप संपलेला आहे आणि मी आता चाललोय दुसरा पंप तयार करायला. तर मित्रांनो, आता दुसरा पंप तयार करून चाललोय फवारणीला. मित्रांनो, अशा प्रकारे लष्करी अळी पडलेली आहे. खूप नुकसान झालेलं आहे. अगोदरच 1-2 दिवस पुढे ढकलत नेलंय काहीतरी काम निघाल्यामुळं, आणि त्यामध्ये आता लष्करी अळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नुकसान झालेलं आहे. आता फवारणी करतो. या फवारणीने लष्करी अळी कमी तर येईल, पण नुकसान तर आता ऑलरेडी झालेलंच आहे. तर मित्रांनो, आता तिसरा पंप घेऊन आलेला आहे भरून, आणि चौथ्या पंपाचं औषध करून ठेवलं आहे बारडीमध्ये, आणि औषध संपलेलं आहे. म्हणजे आता फक्त 2च पंप आहेत. बघू किती क्षेत्र होतं आहे. याच्यातलं थोडं शिल्लक राहणार आहे. उद्या कोल्हापूरला जाऊन औषध आणल्यानंतरच मग पुढचं काम करावं लागणार आहे. तर मित्रांनो, आता चौथा पंपसुद्धा झालेला आहे आणि मोजून 7 सऱ्या फक्त राहिल्या. अजून एक पंप जर असता तर आज हा प्लॉट संपूर्ण संपला असता, पण आता औषधच शिल्लक नाही आहे. त्यामुळे आता उद्या बघू. उद्या दुपारच्या पुढे एक पंप आहे तो मारेन आणि हा प्लॉट संपवेन. इकडच्या साईडला म्हणजे जिथं मी आता उभा आहे या साईडला लष्करी अळीचं प्रमाण नाहीच आहे, म्हणजे काहीच नाही. पलीकडे जी खालच्या साईडला दिसते तिकडे लष्करी अळी खूप होती. तर मित्रांनो, आता आलोय वरती शेतातल्या घरामध्ये, आणि आजचं दिवसभरातलं सर्व काम झालेलं आहे. एक पंप फक्त राहिला आहे, तो आता उद्या मारेन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपण इथे शेवट करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.